किती अशा साकावल्या सापडलेले आहेत. थैला लाया रे, मैं तो थैला लेके आया घर से ही. बेकार रे मधाई. तुम्हाला तर आवडत असतील. नमस्कार मित्रांनो, लक्ष्म ब्लॉग जरुदा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहे आंबे खाण्यासाठी. तर आंबे खाण्यासाठी आपल्याला जायचं आहे केम डोंगराच्या जस्ट खाली. तर आपल्याबरोबर आहेत मित्र भरपूर सारे, बाकीचे पुढे आहेत, तसेच मागे पण आहेत, तुम्हाला दिसले नसेल. तर थोड्याच वेळात आपण त्यांना पण इंट्रोड्यूस करणार आहोत या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. जस्ट आपल्याला भरपूर असं उतरायचं आहे खाली आणि बघावं लागतील कोणकोणचे आंबे पिकत आहेत, कारण की बाकीचा आलेले नाही आहेत म्हणून. आता आपल्याला भरपूर असं खाली जायचं आहे. पाहू शकतात केम डोंगर. आणि भरपूर खाली जायचं आहे अजून, इथून पाहू शकता ना. आणि आपण जस्ट थोडंसं खाली येईल आहे. तर मित्रांनो, आपण सध्या अर्ध्या भागावरती आहे आणि बाकीचे मित्र डायरेक्ट खालच्या दिशेने गेलेले आहेत. तसेच 2-3 मित्र वरतीच आहेत. झाडी झुडपातून डायरेक्ट करवंद, तोरणं आणि गंतुरा असे भरपूर सारे झाडं आहेत. काही यांचे तर नाव पण घेता नाही मला येऊ राहिले. अशी भरपूर सारी वनस्पती बाकीची चटवून दिलेली आहे. तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये आज परिसर पूर्ण निरागार असतोय. पूर्ण असं जंगलामध्ये आता जाऊ राहिलोय. आणि आता सध्या तर इकडं वाट पण नाही, नवीन अशी वाट बनवून राहिलोय आपण. कोणत्या पण दिशेने जशी वाट भेटेल तसं जाण्याचा प्रयत्न करत आहोत. शकतात मित्रांनो, आता दर्शन वरती चढलेला आहे आणि किती आंबे साका पाडतोय ते बघू. भरपूर असे आंबे लागलेले आहेत आणि पूर्ण आपल्याला घाम फुटलेला आहे, कारण की वरतून आलोय आणि एवढा उन्हामध्ये सुद्धा आपण. आणि आता आपण एक आंबा खाऊन बघू कसा लागतोय तो. नक्कीच छान आहे मित्रांनो, एकदम गोड लागतोय. आणि वामननी एका हातामध्ये इसलेले आहेत. तुम्ही नक्कीच टेस्ट करू शकता. अडे ना काय पळून गेले साका. हे पाहा ना काय आहे. हा, इतनी खुशी. तुम्ही नक्कीच बघू शकता. मनोज, साग खाऊन तुम्हाला कसं वाटतंय? साग कसे आहे? लय क्वालिटी आहे मित्रांनो, लय गोड लागू राहिले. आणि एवढ्या उन्हामध्ये आलोय तर काहीतरी फायदा व्हायलाच पाहिजे. आणि मित्रांनो, आता आपल्याला आंबे भेटतात की नाही बघू. भरपूर असे आंबे आहेत, पण मग काही पिकलेले नाही, काही पिकलेले आहेत. मित्रांनी डायरेक्ट दगडांचा बिरोका लावलेला आहे आणि इथे आपल्याला आंबेच पिकलेले नाही. आणि इथे मला वाटतं एक भेटलेली आहे मला. ओहो, आणि ती मला वाटलं चांगली असेल पण खराब आहे. किस्मतच आपली तशी आहे, म्हणून आता आपल्याला आंबे पण तसेच भेट. आणि उतरताना पाहू शकतो अटकलो रे, थांबा रे. मित्रांनो, खूप साका आहेत आणि तुम्ही पहा किती अशा साकावल्या सापडलेले आहेत, ज्याच्यासाठी आपण एवढ्या दूर आलो होतो त्याच भेटलेले आहेत आपल्याला.
आणि तिकडे वामन पण घेऊन येऊ राहिलाय. लागले दोन्ही हे ठेवून कशा आहेत साका? वामन बी सांगेल आपल्याला. दर्शन, सचिन एकदम भारी आहेत. एकदम भारी. हॅलो शाखा पिकेल आहेत. पिकलेले आहेत. तर मित्रांनो आपल्याला आता डायरेक्ट करवंद भेटलेले आहेत आणि करवंद एक अर्धे खाऊन पाहू, बघू कसं लागतंय ते. करवंद आता बरोबर गोड आहेत मित्रांनो. चला पुढे जाऊ आता. आणि मनच नेसलेले आहेत साका आणि मामाने दिलेली आहे. वामनने दिलेले आहेत. मनोजने मी बघितल्या होत्या किती विसरलेल्या आहेत त्या. सापडले मग लाल लाल. आणि लाल लाल एक आपण आपल्याला पण साक सापडलेली आहे. मला बी सापडले. आणि संदीपला पण. अशा भरपूर अशा साका भेटलेल्या आहेत आपल्याला. आणि हा डायरेक्ट आता पिशवीमध्ये घेऊन जाऊ राहिलंय मित्रांनो. ही डायरेक्ट आता थैली भरून मनोज घरी घेऊन जाणार आहे. आणि बाहुबली आलेला आहे मित्रांनो. आणि चांगले असे आपल्याला साक आणून दिलेले आहे. आणि त्याने बघू शकतात किती छान अशी साक. ब्लॉगर आहो म्हणून पूर्ण आयत्या भेटू राहिले आहे. बघू शकतात कशी मित्रांनो सकाळी एकदम भारी फर्स्ट क्लास असलेल्या साका आपल्याला भेटू राहिल्या आहे. तुमच्याकडे आंबे सांगतात पण आमच्याकडे साकाच सांगतात यांना. आणि कशा अशा साका आहेत त्या. तुम्हाला तर आवडत असतील. म्हणू तुम्हाला जर आवडत असतील तर पाहून घ्या, फक्त खाऊ नका. मनोजने डायरेक्ट पिशवी थैला लाया रे. मैं तो थैला लेके आया घर से ही. पडली पारे. मित्रांनो पाहू शकतात तुम्ही. उडापडी चाललेली आहे. मिल गया मुझे. साक आहे हे बघ. इकडे इकडे इकडे. आणि लढाई झालेली आहे आपस में लढाई. पाहून हा वर्षेस. हाव दिला. कोणा तर मित्रांनो आपल्या मित्रांनी गवसलेला आहे मध. खूप असं मोहळा आहे, खूप छान. आमच्याकडे सांगतात त्याला मध आणि तुमच्याकडे काय सांगतात ते माहित नाही. आणि खूप असं भरलेलं हेडपट एकच नंबर असलेलं मध. ढोल्या हो हाय पोळी इकडे पक्का आहे. काढ मग येऊ मग मी.
मित्रांनो तुम्हाला मध खायचं असेल तर नेमकी आमच्याशी ए, संपर्क करा पद्मा, बेस लागला आंबा हे खायचं असेल तर चल माझ्यासोबत चल. नाही ना आम्ही तेवढाच नाही तेवढाच नाही रे जरा. मित्रांनो भरपूर असं मध व्हिडिओ काढून ठेवलाय तर मित्रांनो बघू शकता एवढं मोठं मध मिळालेलं आहे आम्हाला आणि अजून बघू राहिलोय अजून मग तिकडं आहे मित्रांचा उत्साह अजून चावले वामनो? मावले ना सुजत. जबर न जेवलं तर अवघड आपण आता डोळ्याजवळ आणि बघा मध कसं आहे मित्रांनो डांगवा मध खावल्यावर मजा मांडूला अंगडी घालून घ्या बा घ्या पाला मित्रांनो खूप असं मध आहे द्या माझा आहे दे. मला पण दे ब्लॉगरला दे यावं दोघं तिघ जण घे घे नाही तू अर्धा किलो आहे. मी आता कसा घेऊ हे? माझ्या हातात काय काय आहे मग म्हटलं दे मग पब्लिक तेवढी आहे काय करायचं बस रे हलकू जर बस रे बस झालं मला किती मोठी पोळा आहे ते गोड आहे ना गोड आहे कालदीची आणि गवसलं होतं वामनने दिला नाही ना थांब. घे इकडे नाही खळ नाही. मी घे रे पोळी. आम्ही ज्याने गवसलं होतं त्यालाच नाही भेटलं मोहर का मध. तर मित्रांनो आपल्याला कुठेच या डोंगरामध्ये पाणी भेटत नाही आणि इथे आपल्याला पाणी भेटलेलं आहे भरपूर असं वरती आहे तरी सुद्धा पाणी आहे इथं तर मित्रांनो आता आपण साखा घेऊन डायरेक्ट वरती जाऊ राहिलोय म्हणून मी तशी पिशवी घेतलेली आहे देतोय का नाही पाहू हा ना आम्ही तर काय घेतलेली नाही त्याच्याकडून तोच घेऊन जाऊ राहिलाय तर मित्रांनो आपण आता सध्या अर्ध्या भागावरती आलो आणि खूप असं ऊन लागू राहिलंय आपल्याला खूप आहे आणि घाम बघू शकता तुम्ही घाम कसा निघू राहिला चला मित्रांनो घाम बी निघलाय आमचा चला. अशा पिशव्या घेऊन चढायला लागत आहे आणि दऱ्या खोऱ्यामध्ये असलेली हे गावं पाहू शकतात तुम्ही तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये